मी एक बातमी केलेली आहे ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये ती बातमी 2 दिवसापूर्वी केली पण पब्लिश केली नाही. त्याला कारण म्हणजे जर पब्लिश केली असती तर काही लोक हुशार व्हायचं चान्सेस होते. तसे बी ते हुशार झाले थोडेफार, परंतु काही लूप होल्स राहू नये म्हणून मी एक बातमी 2 दिवस झाले स्किप केली, प्रायव्हेट करून ठेवलेली आहे. ती जरा दाखवा जरा आहे वाईड अँगल करून दाखवा. या ठिकाणी गाय दिसत आहेत आपल्याला मोठ्या प्रमाणावर. मी अवसरी गावामध्ये पहा, हे मंचर दूध कनेक्शन जिथून स्टार्ट झालं तेच अवसरी गावातला वायरमळा आणि या ठिकाणी या गिर गाया मोठ्या संख्येने आपल्याला दिसून येत आहेत. त्याची खासियत काय आहे, आता हे मला वाटतं किती 100 असतील या गिर गाया. काही म्हशी देखील आहेत, काही वासर देखील आहे. यांची खासियत म्हणजे हे देशी गाया चांगलं दूध आहे, त्याला फॅट आहे ना चांगली असते आणि लोक देशी जनावरं घेतात, ते दूध घेतात आणि ह्या दुधाला चांगला मार्केटमध्ये 80-90 रुपये असा काही रेट असतोय. खाली इथं हे केल्यामुळे एकतर कसं आहे, हा विकास मला थोडक्यात दाखवायचा ते जाऊ, पण जरा इथं रस्ता दाखवा. आता रस्ता या ठिकाणी आणि शेजारी गटर केलं आहे. तर मला सांगा, हे गटरामध्ये कोणतं पाणी जाणार? फक्त रस्त्याचं? कोणता आंबेगावचा विकास आहे बघा, खाली खोल एवढं आहे तरी हे गटर तयार केले. मग आता हे पाणी उलटं साईप मोटर लावून गटरात सोडायचं का ते पाणी इकडं करायचं? आंबेगावचा विकास आहे हा. तिकडं ते गटर दाखवा. आता हे जरा होते, जरा मुद्दा भरकटला आपला, परंतु हेही दाखवणं गरजेचं आहे का हा आंबेगाव तालुक्याचा विकास आहे. हा निधी जर रस्त्यावर करून कॉन्क्रीट रस्ता झाला असं अशी पॅच मारायची गरज नसते आली. आता येईल झोंबल लोकांना, झोंबलं तर झोंबू दे, परंतु हे पैसे काही कोणाचे नाही, घरचे नाही, हे जनतेचे पैसे घ्या. आता हे गटार आता पाणी कुठं जाणार? म्हणजे रस्त्याचं पाणी तिथल्या तिथं घालवायसाठी कोट्यवधी रुपयाची उधळपट्टी केली का? हे ऑलरेडी नैसर्गिक येतच होतं ना खाली. बघू आता काय व्हायचे, कोण विधाते वगैरे कोण स्वतःला म्हणतात म्हणून घेतात, तर ते बघतील ते. ठीक आहे, चला है क्या भाई, या इकडे या. आपले कोणाचा आहे गोटा? बुटाबाई कुठं आहे बुटा भाई? ते गेले मंचरला. कुठं मंचरला? कुठं गेले? असं कुठं कुठंतरी. तुमचं वय काय भाऊ? ते मला काही नाही माहीत, हां एवढं मला नाही माहीत. माहीत नाही. चला काय ठीक नाही, ते उंची लहान पण वय त्यांचं जास्त आहे, असू शकते. आपल्याला एक इथलं हे जे काय आहे भरवाड समाज ना आपला. मी संदीप उतरड एक पत्रकार आहे. आता ह्या जागेमध्ये आलो आहे मी, तुमची परमिशन घेतो. कशी तुमची मुलाखत घ्यायला. आले आपल्याला गायांचं दाखवायचं आहे का ह्या दूध भेसळीमुळं कसं हे सगळं जबरबटलेलं आहे. मग आता आपल्या ह्या ज्या गायांचा गोठा आहे देशीचा, तर ते आपल्याला मला वाटलं चला दाखवूया. बुटा सिंगचं आहे ना गोठा हा? काय नाव आहे बुटा सिंगचं? बुटा भाई का बुटा सिंग आहे? बुटाभाई. बुटा भाई ते कोण आहे तुमचे? मुलगा आहे. तुमचा मुलगा आहे. तुमचं काय नाव आहे? हमाबाई का? हमाबाई. सोला. हमाबाई मला सांगा, किती आहेत आता गिर गाय दूध देणार बरं का? इसमें 40 40. बाकी वासरे गाभण आहे, चालूच राहतात जण त्यात. पण आता गेल्या महिन्यात किती होत्या गाय दूध देणाऱ्या? गेल्याच महिन्यात ते मस्त हे देत्यात, खाट्या होत्यात, देत्यात खाट्या होत्यात. एव्हरेज किती असतील? एक 50-60 गाय देतं का दूध? म्हणजे जातचे असतो. आता किती दूध देत आहेत? ये बी पाऊस गिराय तर थोडा कम होगा दूध. हा जाऊ दे, कमी होते, पण आता किती आहेत टोटल सगळे मिळून? आहे 40-50 गाय आहे. 40-50 गाय आहे. पण एका गाईपासून एव्हरेज किती लिटर दूध निघतं? चारा रहा तो 4-5 लीटर देते ना, कम देती, उसमें क्या है, चारा पानी दोनों ही, और उसको बैठने को शांति सुख रहे तर. मराठीत बोल ना थोडंसं. मराठीत बोलतो म्हणजे ना. चारा पाणी जर दिलं व्यवस्थित तर 8 लिटर दूध एका गाईपासून मिळतं. चला आपण येऊ, जरा चालू आहे, जरा थोडंसं पाय बी मोकळं होऊ दे. का थांबायचंय तुम्हाला? थांबून येतं. बट इथं येऊ नये, म्हणजे गाय बी दिसतील आपल्या बाजूला. आहेत नाही मला सांगा, आता हे सगळा चारा इथंच परिसरातला आणता बरोबर? हा माग बऱ्याच गाय वारल्या पण होत्या काहीतरी. हा मी ते आलो होतो बटाट्याचा पाला चारला होता आमच्या मेले होत्या सगळ्या बातम्या, पण निरगुडसर पर्यंत मेले होत्या गाय. हा. ठीक आहे, आता तो नाही, तो विषय असा होतोय. आता यांचं कसं लिटर दूध आहे? अभी मैं जागे पे 60 रुपये से बिकता हूँ. बर, किती लिटर दूध दररोज तयार होतं? तसं काय नाही, कमी जादा होतो, कम जादा होतोच आहे. 50 गायांच्या 8 लिटरनी 5-8 400 किती होते ते? ते एवढं मी कुठे शिकेलंय.
जे देते त्या कमी काही वासरू पिऊन जातात, काय सांडू नाही देत्या लाटा बाटा मारून किती लिटर 100 200 300? असं होतं कम जादा कम जादा. बरं मग आता हे दूध कुठं विकता तुम्ही? इथे जातोय काय डेअरीला देतोय, पोरे नेतात कुठे नेतात ते माहीत नाही, कोणत्या डेअरीला तरी? ते मला माहीत नाही. कुठे बुट्टा सिंग आहेत का इथं आता? इथं नाही, मंचरला असं कुठे असं तूप कुठं तयार करता? इथंच करतात. कुठे दाखवता का मला? मला पण घ्यायचं आहे का आता तूप अवेलेबल? नाही दाखवा कसं करतात तयार. इथं काय या खोलीत का? नाही नाही, मग तिकडे एक खोली घेतली भाड्याने, या जरा पात्र्याचं शेड आहे ते काय? तेच कोणची जागा आहे ती? रामदास वाळ रामदास वाघांची जागा आहे काय? वाया वायाळ रामदास वाळ्यांची लांबून काढा व्हिडिओ, ते सगळं आलं पाहिजे. मग आता ते का बंद केले ते तूप करायचं? नाही चालू आहे थोडा. किती तूप बनवतो दररोज? ते एवढं कोण माहिती, आला एखादा गिरेक मला लागतोय मग द्यायचा. मग देता का मला 1 किलो? आता सध्या नाही ना, हाय तो त्याच्यात आहे कुठं? पत्राच्या शेडात. मग द्या ना मग मला काढून. कसं किलो आहे? पोऱ्यांनाच माहिती. मग आता मग आलेल्या लोकांना कसं द्यायचं दूध हे तूप? पोरे सांगते फोन करायचा काय त्यात द्यायचा. काय सांगतात मुलगा तुमचा बुट्टा सिंग, काय म्हणतात? द्यायचं जे रेट असेल ते सांगतो, मला एवढं कुठं माहिती, मी गाया चारतो. मग कोण आहे इथं? काय समजा बुट्टा सिंग नसल्यावर कोण इथं आहे बुवा व्यवहार करायला? राहतात आमच्या घरचे पोरगा ये बसलेला होता तो करतो. तो काय बोला नाच, मुलगा आहे ना तो तुमचा तो? हा ना, तो आजारी आहे ना. हा म्हणजे त्याची म्हणजे उंची आपला छोटा पुढारी कसा आहे तसं ते आहे. तसं आहे ते, पण ते कळतंय त्याला सगळं. गेलाय कुठे तो? बाळा ये ना इकडं. मी सॉरी बाळाच म्हणतोय. त्यांचं वय काय असेल पाहूनचं? तो 20 वर्षाचा आहे. नाव काय त्यांचं? प्रभू. प्रभू या ना इकडं, काम आहे. अहो येतं का? मी आलो एवढं तुमच्या इथं. ते म्हणतात मी नाही येणार, सांगितलं ना तुम्हाला. अशा पद्धतीने ते बोलतायत. का नाही बोलवा ना तुम्ही. आल ना या ना जरा. काय इथं येतं कर? बरं जे असेल ते गोपाल. कसं किलो दूध आहे ते तूप आहे ते सांग ना. मी सांगा ना भाऊ. 500-600 काय तूप कसं? 500-600 रुपये किलो हा. असं विकताय? कोणत्या डेअरीला दूध विकताय? ते एवढं कुठं ते पोरे करतात दादा, किती विकता तरी? ते पोरांनाच माहिती. तुम्ही असता ना इथं? सकाळी काढता का दुपारी? नाही दोन्ही टाइम 6 वाजता. अजून किती आहे तुमच्या या गाया? अजून 12 आहे ना, लांब. चला तर ठीक आहे. ते गाया वळ्या गेल्यात. काय नाव सांगितलं यांचं? प्रभू भाऊ. नाही तुमचा काही संबंध नाही. आम्ही आमचं बाबांचं म्हणणं घेतोय. ठीक आहे. हा ठीक आहे. ठीक आहे ना. अहो आम्हाला ते माहिती तर द्या. आता तुमची परमिशन नसेल तर जातो आम्ही बाबा, काय विषय नाही. मेहरबानी करो. नाही तुमची परमिशन घेऊन विचारलं मी का नाही. है आता तुमचं काय आम्ही म्हणणं आहे? बोललो ते और दूसरी देखो अभी हम जो बोला अजून किती आहे तुमचं हे अशा गायांचं? हे काठापुर को है, उधर लाखनगाव को है. काटापूर लाखनगाव. हा. अजून तिकडे शिरूर भागात आहे. बरं ते सगळं दूध इथंच येतं का? हा येते आणतात पोरी. लांबून आणते एवढं तर काय. हा ठीक आहे बाधा तुम्ही. आता ठीक आहे. आता त्यांनी आपल्याला बरं का तुमच्या परमिशनने आलो होतो, तुमच्या परमिशनने चाललोय. चाललो मेहरबानी करा. नाही ठीक आहे. तुमच्या परमिशनने आलो विचारून. आता परमिशनने चाललोय. तुम्ही म्हणता का इथे व्हिडिओ बनवायचे नाही? ओके काय हरकत नाही. काय बस चाल ठीक आहे. तर आता मला जे काही सांगायचं आहे ते आपण इथं केलंय. 50च गायाच्या दूध देत आहेत. आता मला एक सांगा का मी जी बातमी केली ती आता मी स्प्लॅश करणार आहे. त्याच्यामध्ये संजय थोरात नावाचे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आकाश मिल्क म्हणून प्लांट आहे मंचरमध्ये. मागं ते खुटी आहे, त्या खुटीला तुम्ही धडकून लागू शकता. तर त्यांचा विषय आता आपण यांचं क्षेत्र सोडूया. आता त्यांची परमिशन घेऊन आलो होतो. आता परमिशन ते म्हणले आमचा व्हिडिओ आता काढू नका, आपण चाललो आहे. तर त्याच्यामध्ये विषय असा आहे का हे म्हणत होते
हे जे बुटाबाई नावाचा हा जो व्यक्ती आहे म्हणजे यांचा मुलगा, तो दररोज 1000 गिर गायांचं दूध तिकडं कलेक्ट करतो, तिकडं गिर गायांचं लेबलिंग केलं जातं आणि ते दूध पुणे मुंबईला यांची जी काही लोकं आहेत ती तिकडं पार्सल करतात. वस्तुस्थिती पाहिली तर इथं 50 ही जी जनावरं आहेत त्याच्यापैकी बरीचशी भाकड आहेत आणि काहीतरी किती म्हणले ते किती लिटर दूध तयार होतं? नाही काहीतरी आता 50 8 5 8 40 400 काय लिटर होतं असेल. त्या 400 लिटरमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे का ते दूध आम्ही ही काही छोटी छोटी वासरं आहेत ते बी पिऊन जातात. म्हणजे आपण एक अंदाज पकडूया 200-300 लिटर यांचं दूध होतं. यांचं म्हणणं आहे का दूध आम्ही विकतो किरकोळ लोकांना आणि मग जर एवढं जर मग उरून 50 लिटर समजा हे इथलं विकत असतील, यांचं दूध शिल्लक व्हायला पाहिजे 150-200 लिटर. मग हे 1000 लिटर त्या आकाश प्लांटला कसं काय विकतात? हे दूध येतं कुठून? गिर गायांचं दूध फार तर 8 लिटर आहे एका गाईला. फार लई भारी गाय असेल तर 10 लिटर होती. हे दूध येतं कुठून? मी संजय थोरातांना विचारलं, ते म्हणले मला काय माहीत नाही, ते आणून देतात, त्यांचं ते लेबलिंग करतात, त्यांचं तेच हे करतात, ते घेऊन जातात, आम्ही काय बघत नाही. अगोदर म्हणलो का तुम्हाला गिर गायातलं आणि दुसऱ्या जर्सी गायातलं काय फरकचं का मशीन आहे का काही ग्रेडिंगचं? म्हणले आहे मशीन. नंतर आपण जेव्हा त्यांना खोदून विचारलं तर ते म्हणले तसं काय मशीन म्हणले टेक्निकल नाही. नंतर म्हणले मशीनच नाही. नंतर म्हणले ते आम्हाला काहीच माहीत नाही, ते आणत्यातन करून जातात, आम्ही काही ते बघत नाही. मग याचं लेबलिंग हे जी लोकं आहेत, जी काही चर्चा आहे का ही जी लोकं आहेत ही काय करतात, ह्या संजय थोरातसारख्या लोकांकडून जर्सी गाईचं दूध विकत घेतात, त्यांना गिरचं लेबल देतात, तिथंच दूध पॅक करतात, ते दूध लोकांची फसवणूक करण्यासाठी जातं. मुळामध्ये इथं तुपाचा कारखाना त्यांनी तिथं एक केला आहे, तिकडे जाऊ चला. आता तो कारखाना इथं चालू होता. आता त्या कारखाना कसा चालू व्हायचा, त्या कारखान्यामध्ये ह्या आसपासच्या दूध डेऱ्या आहेत, त्या दूध डेऱ्यामध्ये जे गाया ज्या आहेत त्यांचं दूध येतं त्यांची क्रीम काढली जायची. समजून घ्या, ही क्रीम ही लोक विकत घेतात आणि त्या ठिकाणी तूप बनवतात आणि लोकांना काय वाटतं की ते आहे तूप याचं गिर गाईचं आणि 3000 रुपये वगैरे या रेटनी विकतात. आता ते बाबा काय म्हणले 600 रुपये किलोनी दूध आम्ही ते तूप विकतो. म्हणजे आता तुम्ही शोधा नक्की हे काय प्रकारे. A2 म्हणजे ह्या गावठी गाया गिर गाया 80-90 रुपये निकाम व्हायचे, दूध विकायचं 35 रुपये लिटरचं साध्या जर्सी गायाचं. तर मग याच्यामध्ये काहीतरी व्यवस्थित चौकशी होणं गरजेचं आहे. कारण की हे जे संजय थोरात आहेत तर ह्यांची मागं पडशाल निलंबन झालेलं आहे त्यांच्या याचं दूध डेअरीचं. सर्वात विषय गंभीर समजून घ्या. साने डेअरी, अजून काय सांगितलं थोटे डेअरी, अजून एक काहीतरी नाव घेतलं. ब्रँडेड डेअरी आहेत बरं का, पुण्या मुंबईतल्या ह्या ब्रँडेड डेअरी आहेत. आणि संजय थोरात काय म्हणतायत ह्या डेअऱ्यांमध्ये हे डेअऱ्यात दूधच उत्पादन करत नाही, हे माझ्याकडून घेतात, ते माझ्याकडं दूध घेतात, मी त्यांना पिशव्यांमध्ये त्यांच्या घालून देतो आणि ते तिकडं विकतो. आणि ह्या संजय थोरात यांची डेअरीचं लायसन्स अन्न औषध विभाग FDA विभागाने का रद्द केलं? ते रद्द केले अशासाठी का तिथं स्वच्छता नाही, वेगवेगळे आहेत, म्हणजे जसं पाहिजे तसं नाही आहे. 74 मुद्दे आहेत. आता ते मला वाचता आलं नाही तिथं, म्हणजे ते वाचायला पाहिजे होतं, पण ते काय झालंच. आता तुम्ही हे जरा दाखवा जरा हे पाणी बिनी इकडं. ठीक आहे, नमस्कार. येऊ का आतमध्ये? येऊ का आतमध्ये? कोणाचं आहे क्या? ये किसका है? ये सेठ का है. मैं आपकी परमिशन लेकर अंदर आ सकता हूँ क्या? आओ ना. ठीक है, आता त्यांनी परमिशन दिली. तर आपका नाम क्या है सर? बंटी कुमार. आप कहाँ से है? बिहार से. अच्छा, आप कहाँ से है? मैं भी बिहार से. ओके, आप क्या काम करते हैं इधर सर? ये इधर बटाटा लोड करता है, कांदा बटाटा. कांदा बटाटा. कब से यहाँ रहते हैं आप? इधर 2-3 महीना हुआ है. अच्छा, इधर क्या क्या काम चलता है? इधर बटाटा लोडिंग का काम करता है, बीट का. या कोई
तूप बोलते उसको, ये बनाते कि इधर कोई लोग? नहीं, नहीं। इधर खाना खाता है बस। तूप किधर बनाते हैं फिर? वो जो गाय वाले हैं वो हमको मालूम नहीं, हम इधर। ठीक आहे. आता ही जी लोक परप्रांतीय आपली काबाड कष्ट करतात, चला. तर मग आता मला सांगा, वो क्या है? कौन सा? वो घर वो घर है रहने का। आपका ही है क्या? हाँ, दोनों। वो जो गिर गाय वालों का इधर कौन सा शेड है? गाय वाला का। हाँ गाय वाले का हाँ, उधर है। किधर दिखाएंगे क्या आप जरा थोड़ा? अभी ये और ये आपका है, वो पानी की टंकी है, और फिर वो उनका का है? पीछे है। पीछे है। वो जो गाय घूम रही है वही है ना उनका? वो तो बोल रहे थे कि इधर हमारा है और हम यहाँ तूप बनाते हैं दूध से. ठीक आहे, कोई बात नाही आहे. हां ठीक आहे, कोई बात नाही आहे. चला एकदा आपण बघून तर घेऊ नक्की काय आहे. इथपर्यंत आलो तर खरं. तर मग बघा का तुम्ही जर साने डेअरीचं दूध पिताय, साने डेअरीच्या ब्रँडवर विश्वास ठेवून, पण ते दूध कसं येते? प्रचंड अस्वच्छता आहे. जरा इथे गाडी दिसतीये आणि ती गाडी तुम्ही जर पाहिलं तर नेचर डिलाईट डेअरी नावाची आहे आणि नैसर्गिक शुद्धता नाव लिहिले आहे ते. आणि ते जरा तुम्ही झूम करा, गाडीचा नंबरही झूम करा. तर मग हा काय प्रकार आहे? आता ह्या ज्या बाकीच्याही गाड्या दिसतात त्या बहुतेक इथले जगा चारा पिकं पाणी जे आहेत तर ते आणण्यासाठी यूज केले जात असाव्यात. परंतु ही जी हे आहे तर ते काहीतरी वेगळं दिसते. तिथं एक AC लावलेला आहे, तो काय भानगड आहे तिथं? काय आता बहुतेक AC आणि CCTV आहे, त्यामुळे ही काहीतरी वेगळी साईट आहे, त्यामुळे आपण काही जाऊ नये तिथं. परंतु फार मोठ्या प्रमाणावर A2 दुधाचा ब्रँडचा वापर करून A1 हे दूध विकून हे फसवलं जाते लोकांना आणि 3-3 हजार रुपये या दुधाचे त्या तुपाचे रेट घेतात आणि ही फसवणूक चालती. ही थोरात यांच्या माध्यमातून ते जे भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत आणि ज्यांचा उल्लेख दिलीप वळसे पाटील यांनी केलेला आहे. तर मग हे चित्र अवघड आहे. आता ह्या थोरातांच्या डेअरीवरून जे कोणी जे साने डेअरी आणि काय थोटे दूध काय ते आहेत ते पुणेकरांनी जरा बघावा. काय हे आपण एवढं यांच्या विश्वास ठेवून जरी दूध घेतोय, यांचं कलेक्शन कुठे? यांची कंपनी कुठे? संजय थोरात म्हणतात का यांचं दूधच नाही, हे आम्हीच देतोय. मग यांच्यावर का कारवाई झाली? यांच्याकडे किती अस्वच्छता होती? 1 ते 74 मुद्दे कशासाठीचे? त्यामुळं ही सगळी विषय आहे, हा चौकशी करण्याचा गरज आहे आणि ह्याच्यावर जरा कारवाई करा. मी म्हणतोय चायला इथं 4 गाया शेतकऱ्याला सांभाळत नाही, ही लोक 50-50, 100-100 गाया कशा सांभाळतात? गिर गाया हे कधी लक्षात आलं होतं का आपल्या? 4 गाया सांभाळत नाही. त्याचा खुराक बघा, त्याचं सगळं डॉक्टर दवाखाना बघा, ते वळायला माणूस बघा, दूध काढायला माणूस बघा, शेण काढायला माणूस बघा. ते जमत नाही आणि हे का जमतंय तर त्याचं उत्तर हेच आहे. आणि अशा पद्धतीची फसवणूक या ठिकाणी सुरू आहे असं आपल्याला दिसून येतं आहे. आपण हा ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे. आता हे दूध डेअरीला जात आहे, सगळीकडे जाते. आता त्याची काही चौकशी करायचं काम आहे ना ते पोलिसांनी करायचं, कारण की आपण काय पोलीस अधिकारी किंवा कोण नाही आहे. हे आता ही जी तपास आहे अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी करावा अशी माफक अपेक्षा. पाहत राहा शिवाय न्यूज, अवसरी वाळमळा.